महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। पाथर्डीत एक दिवसीय क्रिकेट सामन्यांचा जल्लोष, खेळाडू व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। या स्पर्धेचा सविस्तर आढावा घेतला आमचे पाथर्डी प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांनी। पाहूया। पाथर्डी येथे मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित एक दिवसीय क्रिकेट सामन्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे। विविध रंगांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळांचे प्रदर्शन केले असून प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा ठरत आहे। या स्पर्धेत फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत चौकार षटकारांची आतिषबाजी केली, तर गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केलाय। त्यामुळे प्रत्येक सामना प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरत आहे। स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत खेळाडूंना उत्साहाने प्रोत्साहन दिले। विशेषतः युवक वर्गामध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे। मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून क्रिकेट प्रेमींची गर्दी लक्षणीय आहे। स्पर्धेचे आयोजन मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्धतेने केले असून खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची उत्तम संधी मिळत आहे। एकूणच या स्पर्धेमुळे पाथर्डी शहरात क्रीडा संस्कृतीला चालना मिळत असून युवकांना सकारात्मक दिशेने प्रेरणा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी प्रशांत सोनवणे, शिवगर्जना न्यूज, पाथर्डी। नमस्कार सर्वांना, सर्व पाथर्डीकरांना, पाथर्डीतील सर्व क्रिकेट रसिकांना। आम्ही आज या ठिकाणी श्री त्रिलोक जैन ज्ञानप्रसारक मंडळाच्या मैदानावरती आमच्या मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित एक दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे। आणि आमचा असा मानस आहे, आम्ही पाठीमागच्या 6 महिन्यापूर्वीसुद्धा या प्रकारचा आपल्या क्रिकेट रसिकांना, ग्रामीण भागातील खेळाडूंना एक वाव मिळवण्यासाठी, तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना पुढे जाण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून देण्यासाठी आम्ही एक दिवसीय टुर्नामेंट भरवत असतो। आणि पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये आम्ही सहभाग करून घेत असतो। आणि या स्पर्धेमध्ये जवळपास एक दिवसीय असल्या कारणामुळं दिवसाचाही विचार करावा लागतो। त्यामुळं आम्ही जवळपास 8 ते 10 संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी करत असतो आणि नॉकआउट पद्धतीने हे सामने खेळत असतो। आणि नक्कीच आमची पण इच्छा आहे की आपल्या एखाद्या ग्रामीण भागातून एखादा नक्कीच खेळाडू आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी पुढे जाऊन आपल्या पाथर्डी किंवा शेवगाव तालुक्याचं नाव त्यांनी नावलौकिक करावं। आम्ही हे जे नियोजन करतो हे पूर्ण आमच्या मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आणि आमच्या मॉर्निंग क्रिकेट क्लबमध्ये जे सर्व सिनियर्स लोक आहेत, डॉक्टर असतील, शिक्षक असतील, वकील असतील, काही पोलीस लोकसुद्धा आहेत, त्या सर्वांचं आम्हाला नेहमीप्रमाणे सहकार्य लाभतं। त्यामुळेच अशा प्रकारच्या स्पर्धा आम्ही भरवत असतो। आणि आमचा असा मानस आहे की इथून पुढे येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, सुट्ट्यांचे दिवस आहेत, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकी 10-10, 15-15 दिवसांच्या अंतरावरतीच या प्रकारच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळवण्यासाठी आम्ही नक्कीच या स्पर्धेचं आयोजन करू, अशी आमची सर्वांची मॉर्निंग क्रिकेट क्लबची आशा आहे। आणि मी नक्कीच आपल्या या सरांच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दोन्ही तालुक्यातील खेळाडूंना एक नक्कीच आवाहन करतो की नक्कीच आपण जर इच्छुक असाल तर नक्कीच पुढच्या काही 15 दिवसामध्ये ज्यावेळेस एक दिवसीय टुर्नामेंट आम्ही या ठिकाणी भरू, त्यावेळी मात्र आपला संघ आपण या ठिकाणी दाखल करा, आम्हाला संपर्क करा। नक्कीच पुन्हा एकदा सर्वच खेळाडूंचं मी मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। थँक्यू।